स्वागतम. विषय मराठी, इयत्ता 3. तर माझ्या बालमित्रांनो, आज आपण नवीन धडा शिकणार आहोत आणि त्या धड्याचं नाव आहे दानशूर कर्ण. तो मेरे प्यारे बच्चों, आज मराठी विषय में हम सीखने जा रहे हैं नया पाठ और यह पाठ का नाम है दानशूर कर्ण. चला तर मग करूया सुरुवात. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे बाळांनो. एकदा अर्जुन व श्रीकृष्ण एकमेकांशी चर्चा करीत होते. काय करत होते? अर्जुन आणि श्रीकृष्ण एकमेकांबरोबर बोलत होते. धर्मराज फारच उदार आहे असे अर्जुनाचे मत होते. तर धर्मराज जे आहेत ते फार उदार आहेत असं कोणाचं मत होतं? अर्जुनाचं मत होतं. अर्जुन श्रीकृष्णाबरोबर उदारपणाविषयी बोलत असताना श्रीकृष्णाने कर्णाच्या उदारपणाची स्तुती केली. आता पहा, अर्जुन आणि श्रीकृष्ण यांची एकमेकांबरोबर चर्चा चाललेली आहे आणि त्या चर्चेमध्ये धर्मराजांच्या उदारपणाविषयी कोण सांगत आहे? अर्जुन सांगत आहे. तर ते सांगत असतानाच श्रीकृष्णाने कर्णाच्या उदारपणाची स्तुती केलेली आहे, प्रशंसा केलेली आहे. अर्जुन म्हणाला की धर्मराजही तेवढेच उदार आहेत. अर्जुनाचं मत होतं की धर्मराज देखील उदार आहेत. शेवटी ते दोघे वेश पालटून कर्ण व धर्मराजाकडे गेले. आता त्या दोघांनी काय केले आहे? म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्णाने दोघांनीही वेशांतर करून कुठे गेलेले आहेत? ते कर्ण आणि मग धर्मराजांकडे गेलेले आहेत. आधी धर्मराजाकडे जाऊन त्यांनी चंदनाची मणभर कोरडी लाकडे मागितली. काय केलेलं आहे? धर्मराजांकडे जाऊन त्यांनी चंदनाची जी लाकडं असतात ती पण कोरडी म्हणजे सुकी मागितली आहेत. धर्मराजाने आपल्या सेवकांना लाकडे आणायला पाठविले. त्याचबरोबर काय झालेलं आहे? धर्मराजांनी जे स्वतःकडे सेवक होते त्यांना लाकडं आणायला पटकन पाठवलेलं आहे. तो मेरे प्यारे बच्चों, यह कई साल पहले की कहानी है. एक बार अर्जुन और भगवान कृष्ण आपस में चर्चा कर रहे थे. अर्जुन का मत था कि धर्मराज बहुत उदार है. जब अर्जुन भगवान कृष्ण से उदारता के बारे में बात कर रहे थे, तब भगवान श्री कृष्ण ने कर्ण की उदारता की प्रशंसा की. अर्जुन ने कहा कि धर्मराज भी उतने ही उदार है. अंत में उन्होंने अपने कपड़े बदले और कर्ण और धर्मराज के पास गए. पहले वह धर्मराज के पास गए और सूखा चंदन मांगा, मतलब सूखी चंदन की लकड़ियाँ मांगी. धर्मराज ने अपने लोगों को लकड़ी लाने के लिए भेजा. पहा इथे चित्र. आता आपण कठीण शब्द पाहणार आहोत या पहिल्या पॅरेग्राफमधले, म्हणजे पहिल्या परिच्छेदातले. तर पहिला शब्द आहे उदार. उदार म्हणजे दानशूर, जेनरस. दुसरा शब्द आहे चर्चा म्हणजे सुसंवाद, डिस्कशन. तिसरा शब्द आहे स्तुती म्हणजे प्रशंसा, प्रेज. चौथा शब्द आहे वेश म्हणजे पोशाख, ड्रेस. आणि पाचवा शब्द आहे चंदन, सुगंधी लाकडाचे झाड, सँडल ट्री. आता पुढे पाहूया काय झालेलं आहे ते. धर्मराजांनी तर आपल्या सेवकांना पाठवलं होतं लाकडं आणण्यासाठी. पावसाळ्याचे दिवस असल्याने फक्त 2 शेरच लाकडे मिळाले. पावसाळ्याचे दिवस होते म्हणून सुकी लाकडं जास्त मिळालेली नव्हती, फक्त 2 शेरच मिळाली होती. कोरडी लाकडे नव्हती, कारण पावसाचे दिवस असल्यामुळे कोरडी लाकडं खूप कमी मिळतात. धर्मराजाने ती दिली. तर धर्मराजांनी काय केलं? ती लाकडे अर्जुन व श्रीकृष्णांना दिली आणि पाऊस थांबल्यावर 2 मण लाकडे देण्याचे कबूल केले. तसंच धर्मराजांनी कबूल केलं की पाऊस थांबल्यानंतर मी तुम्हाला 2 मण लाकडे नक्की देईन.
मग ते कर्णाकडे गेले. आता पहा ते कुठे गेलेले आहेत? धर्मराजांकडून ते कर्णाकडे गेलेले आहेत. कर्णालाही त्यांनी तशीच लाकडे मागितली. कर्णाकडेही त्यांनी तशीच लाकडाची मागणी केलेली आहे. लगेचच कर्णाने कुऱ्हाडीने महालाची दारे, खिडक्या, पलंग, आसने अशा चंदनी वस्तू तोडून लाकडांची रास केली. पहा, कर्णाने विलंब न करता ताबडतोब कुऱ्हाडीने काय केलेलं आहे? तर ज्या महालामध्ये राहत होते त्या महालाचे दरवाजे, खिडक्या, तसंच पलंग आणि आसनं अशा चंदनी वस्तू कुऱ्हाडीने तोडलेल्या आहेत आणि लाकडांचा ढीग जमा केलेला आहे. क्योंकि यह बारिश के दिन थे इसलिए केवल 2 शेरों की लकड़ी मिली, सूखी लकड़ी नहीं थी. धर्मराज ने वह दे दिए और जब बारिश बंद हो जाएगी तो वह और लकड़ियाँ देने के लिए तैयार हो गए. फिर वह कर्ण के पास गए. उन्होंने कर्ण से भी उसी तरह से लकड़ी मांगी. तुरंत ही कर्ण ने कुल्हाड़ी से महलों के दरवाजे, खिड़कियाँ, बिस्तर, सीटें और अन्य चंदन की वस्तुओं को तोड़कर लकड़ी की ढेर लगा दी. तर बाळांनो, सगळ्यांना हा पॅरेग्राफ म्हणजे हा परिच्छेद अगदी व्यवस्थित समजला आहे ना? पहा, कर्ण कसा कुऱ्हाडीने पलंगावरती कुऱ्हाडीचे घाव घालत आहे, म्हणजे पलंग तोडत आहे, कारण हा पलंग देखील चंदनाचा होता. आता आपण कठीण शब्द लिहून घेणार आहोत मराठीच्या वहीमध्ये. पाहूया. पहिला शब्द आहे पलंग, म्हणजे मंचक. इंग्रजीमध्ये आपण म्हणतो बेड. दुसरा शब्द आहे कबूल करणे, म्हणजे मान्य करणे, टू एक्सेप्ट. तिसरा शब्द आहे महाल, म्हणजे राजवाडा, पॅलेस. आणि चौथा शब्द आहे रास, म्हणजे ढीग, हेप. आता पुढे पाहूया काय झालेलं आहे ते. श्रीकृष्णाने त्याला चांगल्या वस्तू मोडू नका असे सांगितले. पहा, श्रीकृष्णाने कर्णाला सांगितले आहे की तुम्ही ह्या चांगल्या वस्तू मोडू नका. पण कर्णाने सांगितले की तुमचे चांगले कार्य थांबवू नका, या वस्तू पुन्हा करता येतील. पहा, कर्णाची उदारता पहा. त्याने ताबडतोब सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं चांगलं कार्य थांबवू नका, कारण या वस्तू पुन्हा बनवता येऊ शकतात. शिवाय याचक तसाच परत गेला तर माझ्या व्रताला काळिमा लागेल. तसंच मागणं करण्यासाठी कोण माझ्या दारी आलं असेल तर माझ्या व्रताला काळिमा लागेल, असं कोणी सांगितलेलं आहे? कर्णाने सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण व अर्जुनाने त्याला आशीर्वाद दिले आणि तेथून निघून गेले. पहा, श्रीकृष्ण व अर्जुनाने काय केलेलं आहे? कर्णांना आशीर्वाद दिलेले आहेत आणि तिथून ते निघून गेलेले आहेत. अर्जुनाला कर्णाची उदारता पटली. आता पहा, या घटनेवरून अर्जुनाला कर्णाची उदारता पटलेली आहे. की श्रीकृष्ण सांगत होते ना की कर्ण हे उदारमतवादी आहेत, म्हणजे उदार आहेत, दानशूर आहेत, आणि त्याची प्रचिती इथे अर्जुनाला आलेली आहे. तो मेरे प्यारे बच्चों, भगवान कृष्ण ने कर्ण से कहा कि वे अच्छी चीज़ों को ना तोड़े, लेकिन कर्ण ने कहा कि अपने अच्छे कामों को मत रोको, ये चीज़ें फिर से बन सकती है. इसके अलावा अगर याचक वापस चला जाता है तो मेरी प्रतिज्ञा धूमिल हो जाएगी. भगवान कृष्ण और अर्जुन ने उन्हें आशीर्वाद दिया और वह चले गए. कर्ण की उदारता से अर्जुन प्रसन्न हुए. तर माझ्या बालमित्रांनो, आता तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलं असेल की या धड्याला दानशूर कर्ण असं का नाव दिलेलं आहे. तर या धड्यातून आपल्याला दिसते कर्णाचा दानशूरपणा, कर्णाची उदारता. चला, आता आपण कठीण शब्द पाहूया या परिच्छेदातले. पहिला शब्द आहे कार्य, म्हणजे काम, वर्क.
आणि दुसरा शब्द आहे आशीर्वाद, वर, ब्लेसिंग्स. चला तर बालमित्रांनो, आता आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.